8 नोव्हेंबर 1988ला टाटा हॉस्पिटलमध्ये जॉईन झाले. तेव्हा मी फक्त 22 वर्षाची होती आणि बाहेरचा कुठलाही एक्सपिरियन्स नसताना मी क्रिटिकल केअर नर्स डिपार्टमेंटमध्ये एवढे वर्ष नोकरी केली आणि मला बाहेरची लोक जास्त माहितीच नव्हती, कारण क्रिटिकल केअरमधून बाहेर यायचा मला काही संबंधच आला नाही. एकदा आत गेलं की गेलं. पण फोनवरती माझी सगळी कामं व्हायची. भूषणला फोन कर, ह्याला फोन कर, सगळं फोनवरती. आणि त्यांना मी फक्त फोनवरनं ओळखायची. त्यांना प्रत्यक्षात भेटण्याचा कधी योग आला नाही किंवा नाही. आणि आता रिसेंटली मी सगळ्यांशी इंटरॅक्ट व्हायला लागलेली की ह्याला जाऊन भेट, त्याला जाऊन भेट. पण एवढे वर्ष नोकरी करताना ज्या 22व्या वर्षी मी इथे लागली, तर हे सासर माहेर एक मंदिर माझ्यासाठी होतं की अगदी मला जेवढं जमलं त्या प्रतीने मी माझे 100% बेस्ट या इन्स्टिट्यूटला दिले. आणि ह्या टाटा हॉस्पिटलने मला खूप काही दिलंय. आज दिलेली संपत्ती, भरभराट, समृद्धी, नाव सगळं काही टाटा हॉस्पिटलचं आहे. आणि ह्या मातृभूमीमध्ये एवढं काही आहे ना की घरी खूप आजारी वाटत असलं आपल्याला, पण इथे आली की मी फ्रेश व्हायची. मी ICU मध्ये पाय ठेवला की मी फ्रेश होणार. फक्त टाटा हॉस्पिटलमध्ये एंटर केलं की मला असं वाटायचं की नाही, मी माझ्या जागेवर आली तर मला काही होणार नाहीये. घरी ताप आला, काही झालं तरी आपल्याला खूप आजारी वाटतं, पण इथे आलं की आपण रिफ्रेश होतो, कारण ह्याच्याशी आपली नाळ जोडलेली. आणि ही नाळ आयुष्यभर अशीच राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि हे मी म्हणणार नाही माझा शेवटचा दिवस आहे म्हणून, कारण मला असं वाटते की मी रिटायर होतच नाहीये. जे काही सेलिब्रेशन चालू आहे, माझा बर्थडे असेल किंवा अदर फंक्शन असेल, तेच चालू आहे. आणि मी जशी तेव्हा होती तेव्हाही आताही मी तशीच आहे आणि तशीच राहणार. तेवढीच ऍक्टिव्ह आणि तेवढीच प्रोफेशनल. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा. मी माझ्या परीने जेवढं जपता येईल तेवढं जपेल आणि करेल. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद सोबत असू द्या. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तसे मॅडम आज